दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. जामिनावर तुरुंगाबाहेर येऊन जेमतेम 2 आठवडे उलटत नाहीत तोच डोंबिवलीचा हिस्ट्री शीटर आणि सोशल मीडियावरील रील स्टार सुरेंद्र पांडुरंग पाटील 55 पुन्हा एकदा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. ठाणे गुन्हे शाखेने शनिवारी मध्यरात्री सुरेंद्रच्या बंगल्यावर छापा टाकून शस्त्रास्त्रांचा असा काही साठा जप्त केला आहे. घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र सापडल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. एका गुप्त माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने दावडी येथील सुरेंद्र पाटील याच्या आलिशान बंगल्यावर मध्यरात्री छापा टाकला. झडती घेत असताना पोलिसांची नजर बंगल्यातील एका शू रॅकवर पडली. बंगल्याच्या इंटिरियरशी न जोडणारे हे कपाट पाहून पोलिसांना संशय आला. जेव्हा त्याची सखोल तपासणी करण्यात आली तेव्हा त्यातील एका गुप्त कप्प्यात शस्त्रास्त्रांचा मोठा साठा दडवून ठेवल्याचं उघड झालं. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 7 बंदुका, 371 जिवंत काडतुसे आणि 167 एअरगनच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या या साठ्याची किंमत सुमारे 10 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. जप्त करण्यात आलेल्या 7 बंदुकांपैकी 5 देशी बनावटीची पिस्तूल आणि रिव्हॉल्वर आहेत, तर 2 एअरगन आहेत. धक्कादायक म्हणजे काही पिस्तुलांवर मेड इन USA आणि स्पेशल ऑटो असं कोरलेलं आहे. पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी माहिती दिली की इतक्या मोठ्या प्रमाणावर जिवंत काडतुसे सापडणं हे सूचित करतं की हा साठा केवळ प्रदर्शनासाठी नसून तो वापरण्यासाठी सज्ज होता. सुरेंद्र पाटील हा इंस्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असून त्याचे 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. स्वतःची गुंडगिरी आणि भाईगिरी दाखवणारे रील्स तो सतत पोस्ट करत असतो. अटकेनंतर त्याने हा साठा केवळ रील्समध्ये वापरण्यासाठी ठेवल्याचा दावा केला आहे. मात्र त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलीस या दाव्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. हा शस्त्रसाठा स्थानिक गुन्हेगारांना पुरवण्यासाठी वापरला जात होता का याचा तपास आता सुरू आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, डोंबिवली. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.